आता आपण जिथे उभे आहोत जागतिक वारसा या तातडी शिल्पाबद्दल मला कल्पना नक्कीच होती, म्हणून आपण युनेस्कोकडे हा प्रस्ताव दिलेला आहे. पण ही सुद्धा जागा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते हे मला हल्ली कळलं. आणि माझ्यापेक्षा रिजगुड साहेब आहेत, हे अभ्यासक आहेत. हे एक शिल्प आपण बघतोय, या अशा सड्यावरती पठारावरती अनेक अशी कातळ शिल्प आहेत जी साधारणतः प्रागैतिहासिक काळामधली असावी किंवा अश्मयुगीन काळातली असावी. तर आपण जरा माहिती थोडक्यात सांगा आणि कसा आपल्याकडे असा पुरातन खजिना आहे त्याची माहिती द्या की ज्याचा पूर्णपणे याची विल्हेवाट लागू शकेल. जागतिक वारसा म्हणून याचं नोंद झालेली आहे आणि अशा व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतो. जसं मी एक पत्र त्यावेळेला रिफायनरीचं दिलं होतं तसंच पत्र मी याचं जागतिक वारसा म्हणून जाहीर करावा याच्यासाठी दिलेलं आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की त्यावेळेला मला याची कोणी कल्पना दिली नव्हती की ही सुद्धा जागा त्या रिफायनरीच्या जागेत येते. युनायटेड नेशन्सचे युरोचे नियम आहे की जागतिक वारसा स्थळावरती आणि इथेच म्हणजे ड्रिलिंग करून ही जागा योग्य आहे की याची तपासणी केली जाते. त्याचे नाही त्याला तर आता सगळे गावकरी विरोधात उभे राहिलेल्याचं मी जास्त जे आहे ते प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलणार आहे. पण मला असं वाटतं की मी आपल्याला विनंती करतो की आता आपण इथे आलो तर त्यातलं एक शिल्प जे आहे हे दाखवा. आपल्याकडे पुस्तकं असतील त्याच्यामध्ये अनेक शिल्पांची फोटो आहेत, ती पुस्तकं यांना द्या आणि कृपा करून हा आपल्या महाराष्ट्रातला खजिना जो आहे तो जगासमोर आणा. कारण याच्यामध्ये मला पण आश्चर्याचा धक्का बसला की काही फोटो तुम्ही दाखवले त्याच्यामध्ये आता त्यावेळेला तर तुम्ही कोणी नव्हतात, म्हणजे मीडिया नव्हता. ही किती वर्षापूर्वीचं असेल साधारणतः अंदाज लावणं कठीण आहे. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये गेंडा हिप्पो वगैरे त्याच्यात दाखवले. आता गेंडा आपल्या पृथ्वी तलावर आहे हे कुठलीही माध्यमं नव्हती, काही नव्हती, तरी इथल्या लोकांना कसं कळलेलं? वाघही आहे, वाघ तर आहेच, तो वाघ आज सुद्धा आहे. साहेब तुम्ही फोटो सुद्धा काढलाय स्वतःची आवडची. नाही म्हणूनच मी बघायला आलो. तर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी प्रेसमध्ये बोलेन. पण मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आता तुर्तात हे एक तरी शिल्प आपण आपल्या माध्यमातून जगासमोर आणावं. सुरू आहे परंतु अजून देखील जे मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही असं म्हणता येणार नाही. कारण हा गेले 12 वर्षाचा प्रवास आहे. 12 वर्षाचा प्रवासामध्ये साधारणपणे 2,000 चित्र आतापर्यंत कोकणातून पुढे आले. आणि एखादा चित्र किंवा ज्याला ऐतिहासिक वारसा असतो ज्याला जगामध्ये सर्वात मोठी मान्यता म्हणजे युनेस्को वर्ल्डचा टॅग मिळणं. उद्धव साहेबांनी साधारणपणे 2 वर्षापूर्वी हा प्रवास युनेस्कोच्या दृष्टिकोनातून सुरू केला होता. आज त्याला आपल्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आपण त्याचे ॲड झालेलो आहे. ही प्रोसेस असते, ही जागतिक वारसा स्थळ ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस सुदैवाने एक दुसरी चांगली माहिती देतो की आज आपल्याबरोबर टेक्नॉलॉजी आणि सायन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सोबत जोडले गेले.